आज मित्रांनो डायरेक्ट 7 लाखाचं लॉटरीचं तिकीटच घेतला बघा. तर काय विषय पब्लिक, तर सप्पला की विषयीच एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रोजच्या उन्हापेक्षा आजचं ऊन जरा लई जास्तच पडलेलं. आमच्या गावातल्या स्टँड वरती आल्या आल्या लगेचच वडाप लागलेलं. मग काय वडापात बसलो आणि डायरेक्ट आलो बघा कॉलेजमध्ये. हिथनं आता डायरेक्ट ब्लॉग वर्गातच चालू करतो. चला, वर्गात आल्यावर कळालं की फॅनचं प्रॅक्टिकल चालू आहे. मग काय आपण जरा लेट आहे पण प्रॅक्टिकलला उपस्थित आहे. आज कॉलेजला का जास्त पोरं आली नव्हती, तेवढंच एक 7-8 होती मोजकीच हो. 0-0 देतात की नाही तीच. आणि त्यातनं बी ही सारखी सारखी बाहेर चाललेली. ऐसी क्या चीज है जो इनको बार बार बाहेर बुला रही है, देखना पडेगा. माने तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. आता सगळं प्रॅक्टिकल चालू आहे पुढं आणि ह्यो गोडे बसलाय माग. मी ह्याला म्हणतो जा की पुढे जाऊन बसा. तर ह्यो काय म्हणते बघा की, किरिस का सुनने का गाना हाँ सुनने का है ना भाई, क्रिस का गाना. ले बेटा दिल ना दिया दिल ना लिया ले बेटा तो बोलो न आखी दुनिया. वर्षभर न अभ्यास करणारी पोरं जर अभ्यास करायला लागली की समजून जायचं कमबॅकची तयारी जोरात आहे. हा शेवटी एकदाच फॅनचं प्रॅक्टिकल पूर्ण झालं बघा आणि ते सक्सेसफुल पण झालं. आज कॉलेजला जास्त काय पोरं आली नव्हती, त्यामुळं इथून पुढे सगळी तास आमची स्टँडवर होणार होती. मग काय 1 2 3 म्हटलो आणि डायरेक्ट बाहेर आलो. तोपर्यंत आपला वेदांत भाऊ स्प्लेंडर काढून बाहेर तयारच होता. मग काय गाडीवर बसलो आणि डायरेक्ट निघालो बघा स्टँडवर जाण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे स्टँडवर आलंय आणि ह्याचं कधी काय काम निघाल नाही, असं कधीच होत नाही. आता ह्या गाडीला पाहिजे बघा कोलकाता पान. मग काय आलं बघा इथं दोस्ती पान मर्चंट मध्ये. हा कसा आहे कोलकाता पानाची क्वालिटी आणि क्वांटिटी. पान घेतल्यानंतर मित्र म्हणाला मी वडा देतो चल. मग मी म्हणलो चल की बाबा जाऊया. मग त्याला घेऊन आला बा साई समर्थ मुंबई वड्याला. एक एक वडा घेतलं आणि बुक्का पाडायला सुरुवात केलं. तिथला वडा खाल्लो आणि डायरेक्ट स्टँड वरती आलो. आणि आजचा मिनी ब्लॉग पार्ट 1 इथपर्यंतच. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पार्ट 2 बघायला विसरू नका. धन्यवाद.